श्री स्वामी समर्थ. इच्छापूर्ती हवी आहे, मग हा साधा पण प्रभावी उपाय आजपासून सुरू करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा विषय प्रत्येकाच्या मनाशी जोडलेला आहे. या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या मनात एखादी इच्छा नाही. कोणाला नोकरी हवी असते, कोणाला व्यवसायात यश हवे असते, कोणाला आर्थिक सुबत्ता हवी असते, तर कोणाला घरात सुख शांती हवी असते. काही जण आरोग्यासाठी प्रार्थना करतात, तर काही जण आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देवाकडे हात जोडतात. परंतु अनेकदा असे होते की आपण खूप प्रयत्न करतो, प्रार्थना करतो, तरीही आपली इच्छा पूर्ण होत नाही. मग मनात प्रश्न निर्माण होतो की देव माझे ऐकत नाही का? माझी प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही का? तर भक्तांनो, प्रत्येक इच्छापूर्तीसाठी केवळ मागणे पुरेसे नसते. त्यासाठी श्रद्धा, सातत्य आणि सकारात्मक कृती यांची आवश्यकता असते. आज मी तुम्हाला एक अत्यंत साधा पण प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय अनेक स्वामी भक्तांनी अनुभवलेला आहे. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा. इच्छा पूर्ण होण्यापूर्वी आपले मन शांत असणे आवश्यक आहे. सतत चिंता, भीती आणि नकारात्मक विचार करत राहिलात तर मनातील शक्ती कमकुवत होते. म्हणून दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान 11 वेळा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. हा जप करताना आपल्या मनातील इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण करा. पण त्याचबरोबर एक गोष्ट नक्की बोला, स्वामी, माझ्यासाठी जे योग्य असेल तेच मला द्या. दुसरा उपाय म्हणजे दर गुरुवारी एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करा. मदत मोठी असण्याची गरज नाही. एखाद्याला अन्न द्या, पाणी द्या किंवा एखाद्याला प्रेमाचे 2 शब्द बोला. सेवा केल्याने मन शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. तिसरा उपाय म्हणजे कृतज्ञता. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे आभार मानायला शिका. अनेक वेळा आपण नसलेल्या गोष्टीकडे पाहतो आणि असलेल्या गोष्टी विसरून जातो. दररोज 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. यामुळे मनातील नकारात्मकता कमी होते. चौथा उपाय म्हणजे सातत्य. अनेक लोक 2-3 दिवस प्रार्थना करतात आणि नंतर निराश होतात. पण लक्षात ठेवा, बी पेरल्यानंतर झाड वाढण्यासाठी वेळ लागतो. त्याचप्रमाणे प्रयत्न आणि प्रार्थनेचे फळ मिळण्यासाठीही वेळ लागू शकतो. 5वा उपाय म्हणजे चांगले कर्म. आपल्या कृतीमध्ये प्रामाणिकपणा ठेवा. खोटेपणा, फसवणूक आणि दुसऱ्याचे वाईट करण्याची भावना टाळा. चांगले कर्म आपल्या जीवनात सकारात्मक परिणाम घडवते. तर भक्तांनो, इच्छापूर्तीचा खरा मार्ग म्हणजे श्रद्धा, सेवा, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न. फक्त चमत्काराची वाट पाहू नका. देवावर विश्वास ठेवा आणि आपल्या ध्येयासाठी मनापासून प्रयत्न करत राहा. स्वामी समर्थांनी नेहमीच भक्तांना धीर दिला आहे. जेव्हा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि श्रद्धेने पुढे जातो, तेव्हा योग्य वेळी योग्य फळ मिळते. आजपासून हा साधा उपाय सुरू करा. दररोज नामस्मरण करा, चांगले विचार ठेवा, इतरांना मदत करा आणि आपल्या ध्येयासाठी काम करत राहा. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल जाणवू लागतील. शेवटी मी एवढेच म्हणेन, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि प्रयत्न करत राहा. योग्य वेळी योग्य फळ नक्कीच मिळते. तर भक्तांनो, आज मी तुम्हाला असा एक साधा उपाय सांगणार आहे जो हजारो लोकांनी श्रद्धेने केला आणि त्यांच्या जीवनात आश्चर्यकारक बदल अनुभवले. जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, कित्येक दिवसापासून एखादे काम अडकले असेल, पैशांची अडचण असेल, घरात सतत वाद होत असतील किंवा तुम्ही मनापासून एखाद्या गोष्टीची वाट पाहत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आज मी जो उपाय सांगणार आहे तो केवळ धार्मिक नाही, तर मनाला सकारात्मक ऊर्जा देणारा आहे.
अनेक लोक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून वेगवेगळे उपाय करतात, पण एक मोठी चूक करतात. ती चूक कोणती आहे, ती कशी टाळायची हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर भक्तांनो, इच्छा पूर्ण होण्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे अधीरता. आपण आज प्रार्थना करतो आणि उद्याच फळ मिळावे अशी अपेक्षा करतो, पण निसर्गाचा नियम वेगळा आहे. बी पेरल्यावर झाड एका रात्रीत वाढत नाही. त्याला वेळ लागतो, काळजी घ्यावी लागते आणि विश्वास ठेवावा लागतो. तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर स्वामी समर्थाच्या प्रतिमेसमोर बसून 21 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करा. जप करताना तुमची इच्छा मनात ठेवा. मात्र इच्छा सांगून झाल्यावर सतत तिची चिंता करू नका. ती स्वामींच्या चरणी सोपवा. यानंतर किमान 5 मिनिटे शांत बसा. डोळे बंद करून तुमची इच्छा पूर्ण झाली आहे अशी कल्पना करा. स्वतःला आनंदी पहा. घरात सुख शांती आहे. तुमचे काम पूर्ण झाले आहे. तुमच्या चेहऱ्यावर समाधान आहे अशी भावना मनात निर्माण करा. अनेक लोक म्हणतात की आमच्या प्रार्थना पूर्ण का होत नाहीत. याचे कारण म्हणजे आपण प्रार्थना तर करतो, पण मनात शंका ठेवतो. श्रद्धा आणि शंका एकत्र राहू शकत नाहीत. जिथे श्रद्धा असते तिथे आत्मविश्वास असतो, आणि जिथे आत्मविश्वास असतो तिथे प्रयत्न असतात, आणि जिथे प्रयत्न असतात तिथे यशाचा मार्ग तयार होतो. आज मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे. प्रत्येक गुरुवारी आपल्या आवाक्यानुसार एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. हे अन्नदान असू शकते, पाण्याची व्यवस्था असू शकते, किंवा एखाद्या गरजवंताला मदतीचा हात देणे सुद्धा असू शकते. सेवा केल्याने मनातील नकारात्मकता कमी होते. याशिवाय प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी दिवसातील चांगल्या गोष्टीसाठी स्वामींचे आभार माना. कृतज्ञता ही इच्छापूर्तीची एक मोठी किल्ली आहे. जेव्हा आपण मिळालेल्या गोष्टीसाठी धन्यवाद देतो तेव्हा मन अधिक सकारात्मक होते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याचे वाईट कधीही चिंतू नका. दुसऱ्याचा हेवा, मत्सर किंवा द्वेष मनातील ऊर्जा कमी करतो. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. दुसऱ्यांच्या यशामुळे प्रेरणा घ्या. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ नेहमी भक्तांच्या पाठीशी असतात, पण ते आपल्याला प्रयत्न करायला देखील शिकवतात. म्हणून फक्त उपाय करून थांबू नका. तुमच्या ध्येयासाठी रोज काही ना काही कृती करा. कदाचित तुमची इच्छा आज पूर्ण होणार नाही, उद्याही होणार नाही, पण जर श्रद्धा, संयम आणि सातत्य कायम ठेवले तर योग्य वेळ आल्यावर तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळणार आहे. आता या व्हिडिओच्या शेवटी मी प्रत्येक स्वामी भक्ताला एकच विनंती करत आहे. आजपासून पुढील 11 दिवस श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळा करा आणि मनापासून स्वामीवर विश्वास ठेवा. तुमच्या मनात सकारात्मक बदल जाणवू लागतात आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा काही ना काही बदल घडणार आहे. शेवटचा संदेश काय आहे? कधी कधी देव आपल्या इच्छेपेक्षा अधिक चांगली गोष्ट आपल्यासाठी तयार करत असतात. म्हणून निराश होऊ नका. तुमची प्रार्थना व्यर्थ जात नाही. प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते आणि प्रत्येक अश्रू पाहिला जातो, आणि योग्य वेळ आल्यावर प्रत्येक चांगल्या कर्माचे फळ मिळते. विश्वास ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. तुमचे प्रयत्न वाया जाणार नाहीत. तुमची वेळ नक्कीच बदलणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच हृदयस्पर्शी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.